शिवाजी अघोज पडता आघात येऊन या नित्य वारू पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पांडुरंगा करू प्रथम नमन हे करावंच लागते। जर कुठलाही जर कीर्तनकार असला तर पांडुरंगाला नमन करावंच लागते। आणि ज्या निमित्ताने हा सप्ताह चालू आहे ते संत शिरोमणी नरहरी महाराज त्यांना सुद्धा आपण दंडवत करणं हे आपलं कर्तव्य आहे। श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी
साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उदरी, वाढले अंतरी प्रेम सुख, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःची स्थिती सांगतात, स्वतःला आलेला अनुभव या अभंगातून प्रगट करतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे जे अभंग लिहिले ते अनुभवाला आल्यावरच अभंग लिहिले. आता दुसरा एक अभंग तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराजाला ज्या वेळेला पाहुणे बघायला आले त्या वेळेला विचारले तुकाराम महाराजाला, युवा मुलगा काय करतोय? तुकाराम महाराज म्हणले, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडी. जसा प्रसंग येईल तसे अभंग लिहित गेले तुकाराम महाराजांनी. ह्या वेळेला तुकाराम महाराजाची आत्मस्थिती ही अभंग लिहिण्याच्या वेळेस त्यांना जी अनुभव आला, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे आम्हाला रात्र आणि दिवस युद्धच करावं लागतंय. ते कुणासोबत करावं लागतंय? अंतर्बाही जग आणि मन. ह्याच्यात एक जग आहे विष्णू, जे आता जे ब्रह्मांडात आपल्याला जेवढं दिसतंय का नाही तेवढं सगळं पिंडात आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं आहे. पिंडात एक बी वस्तू, पिंडात बाहेरची ब्रह्मांडातली एक बी वस्तू नाही असं नाही. ह्याच्यात टोटल सगळ्या वस्तू आहेत. जेवढ्या ह्या ब्रह्मांडात आहेत का नाही तेवढ्या टोटल सगळ्या वस्तू ह्याच्यात आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे अंतर्बाही जग म्हणजे मधलं जग आणि बाहेरचं जग आणि मन, ह्याच्यासोबत आम्हाला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आणि हे करत करत जे काय जीवावर जे काय आघात आले ते जे आघात जे आहेत ते देव परमेश्वर नित्य नित्य म्हणजे जेव्हा ते आघात येईल त्या वेळेला देव हजर. आणि ती येऊन काय करायचं? वाढायचं ते आघात तुकाराम महाराजावर. हे कशामुळं झालं असेल म्हणसाल तुम्ही तर तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगते ते. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघी याचे काळे केले तोंड. हे कशामुळं घडलं? फक्त देवाचं नामस्मरण केल्यामुळं ही सगळं घडून आलं असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता ह्याच्यातून आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला जसं जमतंय, जेवढं जमतंय तेवढं आपण बोलायचा प्रयत्न करू. गाडी आता सुटल्या उशिरा विष्णू महाराज. आता गाडी ज्या वेळेवर सुटावं लागते त्या वेळेवर सुटाय नाही. गाडीला सुटायला वेळ झालाय तरी पण मधले 1-2 स्टेशन चुकवायचं, पण वेळेवर गाडी बस स्टँड मध्ये पोचवायचं. 11ला पोचवायचं का 11:15 पोचवायचं? 11:15 चलतंय का? विठाला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकाराम महाराजावर बरेच आघात आले. आता तुम्हाला सुद्धा तुकाराम चरित्रात कोणाला काय वाचून कोणाला ऐकून हे ते सगळंच माहिती आहे तुम्हाला सुद्धा. जी युनी ती सुद्धा आघात तुकाराम महाराजावर आले. पण तुकाराम महाराजांनी परमार्थ मात्र ढळू दिला नाही. आणि तीच जर आघात आपल्यावर आली तर
काय रात्रंदिवस भजन करून उपयोग आहे म्हणता. आपला परमार्थ सुटतोय. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थ सोडला नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिवसभर आपल्यासारख्या जनाला तोंड द्यायचं आणि सांच्याला देवाचं नामस्मरण करायचं. जर झोप जर येऊ लागली तर वरती पहिले इमले होते बघा, त्या इमल्याला एक दोरी बांधायचं आणि ती इथं चिंडीला बांधायचं. झोप येऊन जर असं दुखले लागली की झोला बसायचा, मग चेवायचं. तुकाराम महाराजाचा एक अभंग सुद्धा आहे, तुम्हाला आता माहित आहे का नाही. जाय जाय झोपी काय तुझे काम, आठवू दे राम क्षणभरी. ती झोप येऊ लागल्यावरच तुकाराम महाराजांनी ती प्रयोग करून अभंग म्हणले. म्हणजे रात्रंदिवस तुकाराम महाराजांनी असंही सतत सतत युद्ध करायचं. जनाबरोबर तर करायचं, पण पुन्हा मनाबरोबर सुद्धा युद्ध करायचं. आप्पा एक मन म्हणायचं, काय लोक एवढं बोललाल ते बंद करून टाका भजन. जगद्गुरु तुकाराम महाराजाचं मन तुकाराम महाराजाला बोलायचं. एक मन म्हणायचं, नाही नाही तसं नाही, भजन ही करावंच लागते. का लागतो माणसाला जीवन जगायला? तर आता आपण भजन करता, आपण बी भजन करता, तुकाराम महाराज बी भजन करत होते. पण तुकाराम महाराजाच्या भजनातला आणि आपल्या भजनातला फरक फारसा फरक आहे. तुकाराम महाराजाच्या भजनात आणि आपल्या भजनात आपल्याला प्रपंचात थोडं बी जर कमी पडलं तर आपलं भजन बंद झालं. बरं, आपल्याला जीवन जगायला लागतेच काय? अन्न, वस्त्र आणि निवारा. एवढं झाल्यावर माणूस जीवन जगू शकते का नाही? का जगत नाही? आता तुम्ही थोडं मध्ये बोलत जावा की होई नाही मध्ये जावा. अरे महाराज काय तेवढा अभ्यासक नाही, तुम्हाला माहितीये काय कुठला महाराज नवा नाही. आता मी कीर्तन करणं म्हणजे कसं माहित आहे का? समजा गुरुजीनं समजा एखादा पाठ म्हणा किंवा एखादा काय पाढा म्हणा, ही उद्याच्याला पाठ करून घेऊन ये बघ म्हणून जसं विद्यार्थ्याला सांगितलेलं असतंय की नाही, तसं फक्त मला पाठ झाले का बघायचं. माझ्याकडे मी कीर्तनकार म्हणून बघ नका, मला एक विद्यार्थी म्हणून बघा तुम्ही. आणि मी बोलले तेवढं फक्त हो किंवा नाही म्हणत जावा. होय लय विद्वान महाराज आहे, अशातली काय गोष्ट आहे का? तुमच्या सगळ्याच मी गुरु, मी तुमच्या समोरच मी मोठा झाला. विठाला माणसाला 3 गोष्टी झाल्या की माणसाचं आयुष्य आनंदात जाते. पण आपलं तेवढ्यावर समाधान नाही. फक्त अंग झाकाय पुरता कपडा जर हलका बी राहिला तरी बी जीवन जाते. भारी बी जर कपडा जर लेवला तरी जीवन जाते का नाही? जातेच. भारी बी जर लेवलं, एवढंच जरा हलका लेवल्यावर थोडं दिसायला थोडं साधं दिसल. जर हलका कपडा जर वापरला तर असं दिसायला माणूस थोडा साधा दिसल. जर भारी घातलं आणि जर इस्त्री करून हे ते जर लेवलं तर थोडं म्हणजे दिसायला माणूस थोडा बरा वाटेल. एवढाच फरक आहे. पण आयुष्य मात्र तुम्ही चांगले बी कपडे लेवलं तर तुमचं वरचीवर कमीच होत चाललंय, आणि हलके बी जर लेवलो तर कमीच होऊ लागले. आता तुम्ही तुमचा एक सराफाचा धंदा, तुम्हाला एक सोनं लेवायला मिळाल, आमच्यासारख्याला मिळते का? मग ना मिळालं म्हणून आमचं आयुष्य काय थांबलंय का जायचं? ती चाललंयच की नाही. आयुष्य कुणाचं जाग्यावर थांबलंय का? आयुष्य जात आहे
आयुष्य जाता है पहा काळ जपत से महा स्वहिताचा घोरवा ध्यानी रहा गासी हरीच्या नामदेव महाराज सांगतात आयुष्य जात आहे पहा आयुष्य थांबाला नाही बाबा आयुष्य चाललंय निघून मग काय कर तुझं स्वहित कशात आहे ते पहा स्वहिताचा घोर व्हा माझं स्वहित कशानं होईल ह्याच्याकडे लक्ष दे स्वहिताचा घोर व्हा मग काय करावं लागल ध्यानी रहा श्रीहरीच्या नाहीतर उग माझी बायको माझे पोरं हे ते जर म्हणला तर मग काय नाही धन द्वारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी ही मिथ्या जाणं म्हणजे काय मुलाबाळाला बायकोला निवळच किंमत देऊ नका अशातला भाग नाही पण त्यालाच असं चिटकून राहू नका असं म्हणायचं नामदेव महाराजाला ही मिथ्या आहे म्हणजे ही टाकून द्या असं नाही ही गरजेपुरतं लागतंयच पण सगळंच ह्याच्यात आहे असं समजू नका जी बी काय आहे ती पोरातच आहे पोरीतच आहे बायकोतच आहे भावातच आहे आईतच आहे बापातच आहे असं नाही हे तर लागतंयच समजा आपल्याला जर आईने जन्मच दिला नसता तर आईनं जन्म द्यावा आपल्याला आपण आईची सेवा करावं पण दोन्ही बी करावं त्या श्रीहरीच्या बी ध्यानात राहावं आणि आई वडिलाची हे ते सेवा बी करावं तसं जगद्गुरु तुकाराम महाराज दोन्ही करत होते म्हणून त्यांना रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग होता तुकाराम महाराजाला आता खरं सांगतो तुम्हाला आता ही मी सांगितलेलं तुम्हाला खरं वाटणार नाही पण सांगतो तुम्हाला खरं वाटू अथवा खोटं वाटू मला अक्षरशः आमची मालकीन बघायला जाताना कपडे नव्हते म्हणून मी कॅन्सल केलो बघायला तुम्ही तुम्हाला आधीच ज्या वेळेला आमच्या लग्नाच्या टायमाला कधी कपडे नव्हते म्हणजे थोडे साधारण होते कपडे नव्हते म्हणजे काय असा ओला नव्हतो मुलगी बघायला जाण्यासारखे लायक कपडे नव्हते मला असं वाटतंय मुलगी बघायला जायचं कॅन्सल झालं तर हरकत नाही पण कपडे हलके बी जर असले तर देवाकडे जायला काय हरकत नाही तुमचं काय मत आहे बोला हा तुमचं काय मत आहे
देवाकडे जायला काय हरकत नाही. अहो मग का लागते जीवन जगाला? जीवन जगाला काहीच लागत नाही माणसाला, आणि नुसता हवाय माणसाला. आता कोण दुःखी आहे बरं सध्या जर बघितलं तर, ह्या सध्याच्या काळात जर बघितलं तर कोण दुःखी आहे? दररोज काम करणारा जर माणूस झाला, रोजगारी असू द्या, एकदम एकदम आनंदाने जीवन जगू लागला. पहिलं 10 एकर वाल्याला, 12 एकर वाल्याला या वर्षाचं त्या वर्षाला जवारी जात नव्हती. ही थोडा काळ आमच्या बघण्यात आहे, कमीच पडायची. आता तसं आहे का? आता लय परमेश्वराने दिवस चांगले आणलेत आपल्याला. मग एवढे दिवस चांगले आणून सुद्धा आपण त्याच हिशोबानं परमार्थ करावा लागते. आपल्या देवाने एवढं सुखी ठेवलंय की नाही, तर तेवढ्या आनंदानं, तेवढं प्रेमानं त्या देवाचं नामचिंतन हे ते करत राहावं लागत असते. पूर्वीचा काळ होता, आत्ताच्या वेळी काय एक मुलगा एक मुलगी असं नाही. पहिलं 5-5 मुलं असायचे, 5-5 मुलं असायचे, आणि पहिलं थोडं बंडाळीच होत्या. त्या 5 मुलाच्या वडिलाला महिन्याला 8 पायल्या जवारी लागायची. महिन्याला 8 पायल्या म्हणल्यावर वर्षाला किती झाली? 94 पायल्या. त्याच्यात फक्त एकच महिन्याची जवारी कमी पडली. कृष्ण महाराज 8च पायल्या कमी निघाली, 11 महिन्याची जवारी निघाली. त्या ग्रस्ताने विचार केला, म्हणला आता 1 महिन्याची जवारी आणावं कुठून. थोडं पहिलं परिस्थिती अवघड होती. 1 महिन्याच्या जवारीला कसं करावं बाबा? 1 महिन्याची जवारी कुठून आणावं? मग त्यांना एक संत भेटला. त्यांना काय चिंता करू लागला, त्रास असं झालंय महाराज. बरं म्हणजे ठीक आहे, तुम्हाला 1 महिन्याची जवारी मी उद्या देतो, पण आज एक काम करा. तुकाराम महाराजाच्या घरी आता सध्या खायला जवारी नाही, एक आदलीभर जवारी नेऊन तुकाराम महाराजाच्या घरी द्या. मी तुम्हाला ही आदलीभर मी, आणि 1 महिन्याची म्हणजे तुमची जवारी निर्जुकना 12 महिने तुम्हाला जवारी पुरावी अशी जवारी मी तुम्हाला देतो. मग का हरकत नाही बाबा म्हणलं. आता भागलं कसं का असणार. एक आदलीभर जवारी घेऊन तो ग्रस्त तुकाराम महाराजाच्या घरी गेला. तुकाराम महाराजाची मुलगी होती भागीरथी नावाची. जाऊन हाक मारली त्याने. तुकाराम महाराज घरी नव्हते आणि जिजाबाई बी घरी नव्हत्या. ती मुलगीच होती एकटी तुकाराम महाराजाची. हाक मारल्यावर ती मुलगी बाहेर आली. काय बाबा बोला बाबा म्हणली त्या माणसाला. म्हणजे तुमची इथं जवारी नाही म्हण, त्या महाराजांनी मला सांगितले ते ना काही एवढी आदलीभर जवारी घ्या. तुकाराम महाराजाच्या मुलीनं काय म्हणली माहित आहे का? आता सकाळपुरतं पीठ आम्हाला हाय, सांजेच्या सांच्याला आम्ही बघू. ही कोण म्हणते? तुकाराम महाराजाची मुलगी म्हणते. आणि 1 महिन्याची जवारी कमी पडते म्हणून विचार करत कोण बसतंय? हे आपल्यासारखा ग्रस्त बसतोय. एवढा फरक आहे तुकाराम महाराजाच्या परमार्थात आणि आपल्या परमार्थात. आता ह्याच्यापेक्षा दुसरं एक सांगतो तुम्हाला, अजून एक असाच ह्याच्यापेक्षा बहादर. ती तर एके दिवशी पांघरूनच झोपला. मालकीने म्हणली का झाले, का झोपलाव का नाही? तुला का सांगू म्हणला, मला जी चिंता आहे ती तुला का माहिती आहे म्हणलं. पण काय झालंय काय तेवढं तर सांगा म्हणले. आता ही आपले 6 पोरं, पुन्हा त्या 6 पोराचे 6 पोरं, त्यांच्या सुना, ही किती झाले आणि एवढ्याला कुठून आणून खाऊ घालू?
बघू त्यांची लग्न झाल्यावर पुन्हा बघू, ती लेकरं झाल्यावर हे ते पुन्हा बघू. उठा आता जेव्हा हे ते म्हणल्यावर कसं तर बळानं उठील ती जीव घातली. अजून झोपला पुन्हा, काय त्यांच्या मनातलं जाईच ना. तेवढ्याला कसं सांभाळावं म्हणून पुन्हा बायकोने विचार केली, म्हणजे आता असं उठायचा वाटणा म्हणजे वाहन. पुन्हा बायको झोपली पांघरून. मग कोण उठून का ह्यांना वाट बघून कस काय येईना की म्हणून उठून बघितला तर पुन्हा बायको झोपलेली दिसली. उठला ना आला म्हणला, का झाले, का झोपल्या? काय बी नाही, उगं झोपले. का बरं वाटणं गेले तर नाही, मग उगं झोपले. उगं झोपत असते ते का उठ, मग माझ मला कोडं पडलंय तुम्ही उठ उठ म्हणून मिठी लावला. तर का कोडं पडले? शेवड्याला कवा करून घालू म्हणून मला कोडं पडलं. हा आपला प्रपंच.